माझ्या सर्व मित्रांनो, अस्सलामु अलैकुम। आपण सर्वांवर अल्लाहतर्फे, ईश्वरातर्फे शांती नांदो। आज आपण इतिहासातील एक प्रसिद्ध व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आणि त्यांच्या चरित्र्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल अगदी थोडक्यात काही गोष्टी समजण्याचा प्रयत्न करणार आहोत। जय जिजाऊ। मी राहुल अशोकराव बनसोड, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष औरंगाबाद। मित्र, छत्रपती शिवरायांचा इतिहास बघताना आजच्या काळामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज जो आज आपण बघतो आहे, ज्यांनी शिवाजी राजांनी जो आजपर्यंत इतिहास घडवला आणि इतिहास लिहिला दुसऱ्या लोकांनी, पण आज मुळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता इतिहास आपण बघतो आहे, कोणत्या इतिहासाची आपल्याला आज खरंच शिवाजी महाराजांची गरज आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील जे मावळ्यांचं योगदान होतं त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते, त्यामध्ये मुस्लिम सरदार होते, त्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते, त्यामध्ये मराठा सैनिक होते, सगळे होते। 18 पगड जाती जेवढे येते, मुळामध्ये आजचा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज जो रंगवला गेलेला आहे तो फक्त मुस्लिम द्वेष्ट रंगवले गेले आहे। राजकारणी लोक त्यांच्या मतदानासाठी शिवाजी महाराजांना कसं मुस्लिमांच्या विरोधी होते हे आजपर्यंत दाखवले गेलेलं आहे। मित्र, खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की शिवाजी महाराजांचा जो अंगरक्षक होता, शिवाजी महाराजांचे 13 अंगरक्षक होते, पण जो अंगरक्षक होता त्याचं नाव आहे सिद्दी इब्राहिम। आज आपण शिवाजी महाराजांचं जे अस्सल चित्र बघतोय, जे शिवाजी महाराज आमच्या बघण्यामध्ये आज येत आहेत, ते चित्र बघण्यामध्ये येण्यामध्ये कारण फक्त त्या चित्रकाराचं नाव आहे मीर मोहम्मद अली। मित्र, आज तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतंय की शिवाजी महाराजांचं जे चित्र काढण्यात आलेलं आहे ते मीर मोहम्मद अली या सैनिकांनी काढलेलं आहे। तसंच शिवाजी महाराजांचे जे घोडदळ प्रमुख होते, आरमार प्रमुख होते, आरमार प्रमुख दर्या सारंग आहे। शिवाजी महाराजांची ही सगळी मुस्लिम सैनिक ज्यांनी शिवाजी महाराजांनी जीवापाड सैनिकांवर प्रेम केलं, त्यासाठी शिवाजी महाराजांनी या मुस्लिम सैनिकांना त्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। मित्रांनो, शिवाजी महाराजांनी कधीही मुसलमानांचा द्वेष केला नाही। त्या ठिकाणी रायगडावर शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानाचं ज्यावेळेस त्यांचं युद्ध संपलं तर त्यांनी रायगडावर त्यांची कबर बांधली। शिवाजी महाराजांनी रायगडावर मुस्लिम सैनिकांसाठी एक मस्जिदसुद्धा बांधली होती। तर या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की शिवाजी महाराजांचं जे मुस्लिमांसाठी योगदान होतं आणि मुस्लिमांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जे योगदान दिलेले ते या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। शिवाजी महाराजांचे जे कपडे शिवत होतात त्यांचं नाव आहे प्रेम चाचा। प्रेम चाचाकडे शिवाजी महाराजांचे कपडे शिवायला जायचे। शिवाजी महाराजांचा जो एकमेव वकील होता त्यांचं नाव आहे काझी हैदर। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगाव्याशा का वाटतात, तर आजपर्यंत शिवाजी महाराजांचा जो इतिहास आपल्यासमोर आलेला आहे तो इतिहास फक्त आणि फक्त मुस्लिमांच्या विरोधात आलेला आहे। मित्रांनो, शिवाजी महाराजांना आग्र्याच्या सुटकेतून ज्यांनी वाचवलं त्याचं नाव आहे मदारी मेहतर। ही अशी शिवाजी महाराजांची निष्ठावंत सैनिक जी होती, त्या सैनिकांच्या जीवावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलेलं आहे। हे स्वराज्य टिकवून ठेवलं तर हे सगळं 18 पगड जातीच्या मावळ्यांनी टिकून ठेवलेलं आहे। मित्रांनो, आज शिवाजी महाराज फक्त मतदानाच्या दृष्टीने छत्रपतींचा आशीर्वाद आणि त्या फक्त शिवाजी महाराजांचा नाव घेऊन राजकारण करायचं आणि मतदान घ्यायचं, मुळात त्यांच्याकडे विकासाचे काही मुद्दे नसतात। पण फक्त ज्यावेळेस इलेक्शन आलं, ज्यावेळेस राजकारण आलं की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, एकीकडे म्हणायचं धर्म खतरे में, हिंदू धर्म खतरे में, मुस्लिम धर्म खतरे में, आणि या धर्माच्या नावाखाली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फक्त राजकारण करायचं, मतदान मिळवायचे आणि आपलं या ठिकाणी सत्ता मिळवायची। मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायचं आहे की शिवाजी तुम्हाला जर का समजून घ्यायचं असेल तर मुळामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे। आज आपण बघा, शिवाजी महाराजांना ज्या मुस्लिम सैनिकांनी सहकार्य केलं, शिवाजी महाराजांना वाघनखे बनवून देणारा मुस्लिम सरदार होता। शिवाजी महाराजांना ज्यांनी वाघनखे बनवून दिले त्यांचं नाव आहे रुस्तुम जमान खान। तर ही अशी शिवाजी महाराजांची जी काही मुस्लिम सरदारांची जी पकड होती, त्या काळात मुस्लिम शाळा होत्या हे मान्य आहे, पण शिवाजी महाराजांना जे निष्ठावंत मुस्लिम सैनिकांनी त्या काळात साथ दिलेली आहे, हा इतिहास कुठेतरी आपण बघितला पाहिजे। या इतिहासाची आज गरज आहे। फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला जातो, हा मुळामध्ये आपल्याला मान्य नाही आहे।
कुठंतरी आपण चिकित्सा केली पाहिजे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपण जाणला पाहिजे. तुम्ही यापुढे शिवाजी महाराजांचा इतिहास जाणाल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तसंच हा जो काही शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो तुम्ही वारंवार या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ. इतिहास हा सर्वांनी समजला पाहिजे, कारण की जे भविष्य निर्माण होतं त्याचा रास्त आणि थेट संबंध हा इतिहासाशी असतो. इतिहास जर चुकीचा झाला किंवा त्याबद्दल त्याचं जर विकृतीकरण करण्यात आलं तर त्याचा परिणाम आपल्या वर्तमानावर देखील पडतो आणि भविष्यावर देखील पडतो. खरं जर आपण असं पाहिलं तर शिवाजीराजांचं जे चरित्र आहे याचा जर आपण अगदी बारकाईने अभ्यास केला तर ज्या गोष्टी आपल्यासमोर येतात त्यामध्ये प्रामुख्यानं की तो मानवतावादी राजा आहे. त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत ना ते मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न आहेत आणि त्यांना आपण विशेष दर्जा देऊ शकतो, तो म्हणजे स्त्रियांचे उद्धारक म्हणून. स्त्रियांसाठी देखील त्यांनी ज्या काही योजना राबवल्या, त्यांची जी काही त्यांच्या जो काही व्यूहरचना होती, त्यांना जे काही ते करत असत स्त्रियाबाबतीत त्यांचा जो आदर आणि जो सन्मान त्यांनी केलेला आहे. आणि विशेष म्हणजे जिजाऊंना त्यांना ज्या दृष्टिकोनातून त्यांची अगदी त्यांना वाढवलं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या आणि त्यांच्यावर विशेष प्रभाव असा होता की स्त्रियांचं रक्षण करणं, त्यांचा आदर, ह्या गोष्टी आपण शिवाजीराजांच्या चरित्रामध्ये विशेष करून पाहतो. आपण पाहूया की शिवाजीराजांचा जो इतिहास आहे, त्यांचा जो खानदान आहे, त्यांचं जे कुळ आहे ते म्हणजे भोसले घराणं आणि त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले यांना आपण जर शिवाजी महाराजांना जर समजायचं असेल तर त्यांचं बालपण कसं होतं किंवा त्यांच्या जे खानदानचे जे लोक होते ते कसे त्यांचे विचार होते मुसलमानाबद्दल हे देखील आपण समजलं पाहिजे. तर सोफी संत मोहम्मद बाबा श्रीगोंदीकर यांना शिवरायाचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी 12 बिघे जमीन दिली. हा संदर्भ आपल्याला जर पाहायचं असेल तर हा चक्रनामा म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे की 1597 त्यांचे आजोबा मालोजीराव यांनी हा जागीर त्यांना सोफी संत मोहम्मद बाबा श्रीगोंदीकर यांना त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर त्याच काळी सोफी संत शाह शरीफजी कादरी हे फार मोठं नाव आहे, अहमदनगरमध्ये त्यांची दर्गा आहे. आणि मालोजी भोसले हे यांचं पहा की त्यांनी जेव्हा त्यांना 2 मुलं झाली तर पहिल्या मुलाचं नाव ठेवलं शहाजी, दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं शरीफजी. आणि हे दोघेही ते शाह शरीफ त्यांच्यावर जो प्रभाव होता पहा केवढा मोठा त्यांच्यावर तो प्रभाव असेल की त्यांनी आपल्या मुलाचं नाव त्या सोफी संतांच्या नावावर ठेवलं आणि 1596 आणि 1597च्या काळी जवळपास त्यांनी त्यांची दर्गाही तिथं बांधलेली आहे. शिवाजीराजांचे जे गुरु ज्यांना आपण म्हणू शकू की सोफी संत बाबा याकूत सरवरी हे रत्नागिरी जिल्ह्यातले बाणकोट खाडीजवळ केळशी नावाचे एक गाव आहे, तिथं ते राहायचे. आणि शिवाजीराजांना अनेकदा जेव्हा प्रश्न असायचे तेव्हा शिवाजीराजे त्यांच्याकडे जात आणि तिथं जाऊन ते सल्ला आणि मसलती त्यांच्याकडून घेत असत, मशवरा ज्याला म्हणतात. आणि त्यांच्याकडून काही जर प्रॉब्लेम असतील तर त्यावर काय उपाय हे देखील त्यांनी घ्यायचे. इतिहासामध्ये याचा उल्लेख आहे की 653 एकर जमीन त्यांनी ती मशिदीसाठी दिली. हे आज्ञापत्र बुक नंबर 5 326 याची शिवाजीराजांच्या त्या काळचे जे आज्ञापत्र आहेत त्याच्यामध्ये गेजेटमध्ये याची नोंद आहे. पहा शिवाजीराजांचं जर मुसलमानावर द्वेष असता तर मशीद बांधण्यासाठी त्यांनी हा दिला असता का? त्याचबरोबर रायगडच्या पायथ्याशी जी मशीद आहे ती मशीद देखील हेच सांगते. त्यांनी सांगितलं की माझे मुसलमान जे मावळे आहेत ते कुठं नमाज पडतील आणि त्यांच्यासाठी त्यांनी रायगडच्या अगदी पायथ्याशी देखील मस्जिद बांधलेली आहे. आपल्याला त्यांच्या ज्या लढाया झाल्या त्या लढाया अगदी आपण असं म्हणू शकतो की राजनैतिक लढाया होता. मुघलांबरोबर देखील त्यांचं युद्ध झालं, निजामशाही आदिलशाहीमध्ये अनेकदा त्यांना संघर्ष त्यांच्याशी करावा लागला, परंतु त्यांनी ह्या ज्या लढाया होत्या त्या लढायाला कधीही धार्मिक स्वरूप दिलं नाही. याचा आपण जर प्रयत्न केला तर ह्याच्यावर जर आपण विचार केला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की जेव्हा औरंगजेबाला महाराजांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा तो जो संदेश घेऊन येणारा होता त्यानं अगदी आनंदानं सांगितलं की महाराज खुश हो जाओ, आपका दुश्मन वो खतम हो चुका है, मर चुका है. तेव्हा औरंगजेबानं त्याला अगदी रागानं त्याला सांगितलं की खामोश, एक चांगला माणूस आहे तो, त्याच्याबद्दल तो असं काही म्हणू नकोस. आणि नोंद अशी आहे, अहकामे आलमगिरीमध्ये याची नोंद आहे की औरंगजेबानं दोन्ही हात वर केले आणि ईश्वराशी त्यांनी प्रार्थना मागितली की अल्लाह
माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे. तू माझी प्रार्थना स्वीकार कर. आमच्या हिंदुस्थानातील एक महान मानवतावादी व सर्व धर्म जातीतील स्त्रियांचा रक्षण करता शिवाजी राजा याचा मृत्यू झालेला आहे. कृपया याच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची दारं उघडी ठेव. विचार करा आपण. छत्रपति शिवाजी महाराज की पूरी तारीख को मस्क किया गया, बल्कि उनके जो फर्जंद थे, उनके जो बेटे थे संभाजी महाराज, इनकी भी तारीख को मस्क किया गया, बल्कि उनको बदनाम किया गया. अब हकीकत सामने आ रही है लोगों के, अब समझ रहे हैं, पढ़ रहे हैं, रिसर्च हो रहा है उसके ऊपर. तो हकीकत जो सामने आती है तो वो बिल्कुल उसके बरक्स सामने आती है, बिल्कुल उल्टा सामने आता लोगों के कि जो हमको कहा गया. दो ग्रुप थे, एक तो घुड़सवार थे और दूसरा जो ग्रुप था वो नेवी का था. इंडिया का पहला नेवी छत्रपति शिवाजी महाराज ने शुरू किया और उसका पहला एडमिरल जो है हजरत दरिया सारंग को बनाया, एक मुसलमान को बनाया. और आर्मी चीफ, लश्कर प्रमुख जिसको बोलते हैं, जनरल, वो नूर खान बेग, सर नौबत उसे कहा जाता था उस वक्त. तो शिवाजी महाराज का जो पहला जो आर्मी चीफ था वो एक मुसलमान था, नूर खान बेग. सिर्फ मुसलमानों से प्रोफेशनल रिश्ता नहीं था छत्रपति शिवाजी महाराज का, बल्कि उनसे फिक्री रिश्ता भी था, एक आइडियोलॉजिकल रिलेशन भी था. आपको मालूम है छत्रपति शिवाजी महाराज के 20-22 जो है वो गुरु थे. उसमें से 2 गुरु जो थे वो मुसलमान थे. एक मौनी बाबा थे और दूसरे हजरत बाबा याकूब रहमतुल्लाह अलैह, जिनकी कब्र जो है वो केलशी शरीफ में है, रत्नागिरी के पास. दापोली है, दापोली से एक 15 किलोमीटर के फासले पर वो हजरत बाबा याकूब रहमतुल्लाह अलैह की दरगाह है. और बाजू में, उसके बाजू में जो है वो एक मस्जिद है जो छत्रपति शिवाजी महाराज ने तामीर की थी. अब वो वक्त आ गया है कि इन चीज़ों को हम जो है पढ़ें, और लोग पढ़ रहे हैं. और इसमें तब्दीली हो रही है. सबसे नुमाया तब्दीली ये देखने में आती है कि जो मराठा मोर्चा निकले हैं, मुसलमानों ने पानी का गिलास लेकर जो है मराठा समाज को पानी पिलाया. जब मुसलमानों के मोर्चे निकले तो मराठा समाज ने जो है उनको पानी पिलाया. जब बहुजनों के मोर्चे निकले तो उसमें मुसलमान शरीक हुए, उनको नाश्ते और पानी की व्यवस्था की. ये जो एक सोशल इंजीनियरिंग हो रही है, ये उसके जो है नतीजे में हो रही है. जो इस तरह का लिटरेचर सामने आ रहा है, इस तरह की तकारीर और तसानीफ और ये सामने आ रही है.